शेवट तो भला 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 शेवट तो माझा बहु गोड झाला आलो निजाचे माहेरा भेटो रुक्माईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखांचा मागिल्या आलो निजाचे माहेरा भेटो रुक्माईचे वरा तुका मने वाणी गेली आता घेऊ धनी आलो निजाचे माहेरा भेटो रुक्माईच्या वरा पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. विनंती ऐका कमळापती, माझी ऐका कमळापती, ऐका कमळापती, ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती, 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 माझी रंकाची वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती, माझी रंकाची विनंती. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी विठाला. चला विठ्ठल विठ्ठल शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाचे माहेरा भेटो रुक्माईच्या वर. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय सांप्रदायिक क्षेत्राचे शिरोमणी देहुवासी तुकोबाराय महाराजांचा असून 4 चरणाचा अभंग. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी आपल्या आयुष्याचा शेवट कसा गोड झाला हे सांगितलेलं आहे. विठ्ठल चला कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी परंपरेनुसार कीर्तनाचा परिहार देणं आवश्यक असतं. आज आपल्या सर्वांच्या बाई ठकाबाई चंद्रसेन मुंडे यांना देवाज्ञा झाल्यामुळं त्या आपल्यातून गेलेल्या आहेत. विधीप्रमाणे परंपरेप्रमाणे संप्रदायाप्रमाणे आज गंगापूजनाचा कार्यक्रम, गोड जेवणाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त त्यांचे सुपुत्र डॉक्टर विनायकरावजी मुंडे साहेब, राजेभाऊजी मुंडे, सुकन्या डॉक्टर जाधवर साहेब या सर्व आणि कुटुंबियांनी आयोजित केलेला कार्यक्रम, सनगावचे मुंडे परिवार आणि या सर्वांच्या योगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये ही कीर्तन सेवा करायची आपल्याला योग आलेला आहे. आणि या कीर्तन सेवेसाठी ज्यांना मृदंग वाजवताना घाम येतो तो खरा मृदंगाचार्य. आवाज हात थाप पडली की लगेच कळतं की मृदंगाचार्य चांगलेत. अरविंदजी चाटे गायनाचार्य ज्यांनी आपल्याला गायनात साथ दिली, अनंतरावजी शेप, मुरलीधरांना मुंडे डाबीकर, वेणुनाथ पवार, त्यांच्यासोबत आलेले मंत्री वायबसे, त्याचबरोबर बलभीमजी, त्याचबरोबर आपल्या मठ संस्थांचे जे मुलं आहेत, खाडे महाराजांच्या, अर्जुनजी देशमुख महाराज, गोपाळ महाराज चाटे, आदित्य महाराज खरमटे, शिवम नन्नवरे, गावातील सर्व भजनी मंडळी या भजनासाठी, या कीर्तनासाठी उपस्थित झाले. डॉक्टर आर टी जाधवर सर, त्याचबरोबर सर्व भाविक आणि सर्व महिला भगिनी, तुम्ही सर्व महेशाच्या मूर्ती असल्यामुळं तुमच्या पायावर नतमस्तक होऊन आपल्याला कीर्तनाला सुरुवात करायची आहे. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, 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 या वारकरी संताच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संताच्या, वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी
आपल्या आयुष्याचा शेवट गोड कशामुळे झालेला आहे? गोड झाल्यावर जीवनाचा प्रवास संपल्यावर महाराज कुणाला भेटले, भेटल्याच्या नंतर काय परिणाम झाला, आणि म्हणून तुकाराम महाराजांनी या 4 चरणामध्ये पूर्ण आयुष्याचा सारांश सांगितलेला आहे. संत जन्माला येतात, देव अवतार घेतात, आपण राहतो ही भूमी पृथ्वी तलाला मृत्यूलोक म्हटलं जातं. आपण कुठं राहतो? मृत्यू लोकामध्ये राहतो. या मृत्यू लोकाचा एक नियम आहे तात्या, उपजेते नासे नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपजल्या पेंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पेंडा मरण सांगाते. अरे उपजल्या पिंडा मरण सांगाते. उपजते मरते सवे जिते, सवे जिते. उपजते मरते सवे जिते, सवे जिते. हरी उपजते मरते सवे जिते, उपजते मरते सवे जिते. सवे लोकांमध्ये जन्मलेला जीव हा जाणार आहे, हे ज्या दिवशी जन्म घेतला त्याच दिवशी ठरलेले आहे. वस्तू तयार झाली त्याच दिवशी ही एक्सपायर कधी होणार आहे हे लिहिलेलं असतं. म्हणून या पृथ्वी तलावरच्या नियमाप्रमाणे बाई आपल्यामधून गेलेल्या आहेत, त्या निमित्तानं कीर्तन सेवा. फक्त त्याच नाही, साधू संतांचा विचार केला, पुन्हा जन्मून पुन्हा मृत्यू पाहून पुन्हा आपल्या कामाला आलेले आहेत. संत नामदेव महाराजांनी पण केला होता, शतकोटी अभंग लिहिल. नामदेव महाराजाचा पण पूर्ण नाही झाला, अपूर्ण राहिला. पण संतांचं असं नसतं, कुठल्या कारणानं जर एखादी गोष्ट अपूर्ण राहिली तर ती पूर्ण करणं जिम्मेदारी आहे. त्याप्रमाणे नामदेवाकडं परमेश्वर पांडुरंगाने सांगितलं की नामा, आपला पण अपूर्ण राहिलेला आहे. आपण काय ठरविलं होतं? शतकोटी अभंग करायचे, परंतु आपले अभंग पूर्ण झाले नाहीत. म्हणून तुम्हाला परत जन्म घ्यावा लागेल, परत तुम्हाला अभंग लिहावा लागतील, तुमचा पण पूर्ण करावा लागेल, तुमचा संकल्प पूर्ण करावा लागेल. म्हणून नामदेव महाराज तयार झाले, जाईल अभंग पण लिहिल, पण तुम्ही मला न्यायला यायला पाहिजे. तुम्ही जर न्यायला येत असताल तर मी जातो. ठरल्याप्रमाणे नामदेव महाराजाचा पुन्हा जन्म व्हायचा ठरला. पण म्हणले, देवा कुणाकडे जायचंय, कुठं जायचंय? परमेश्वर पांडुरंगाने सांगितलं, देहू गावामध्ये बोलोबा नावाचे संत आहेत आणि कनकाई नावाची आई आहेत, त्यांच्या पोटी तुम्ही जन्म घ्यायचा आहे. म्हणून नामा सोडोनी वैकुंठा, नामा सोडोने नामा सोडोनी वैकुंठा, नामा सोडोने वैकुंठा. आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या, आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा, आला कनकाईच्या पोटा. सोडोनी वैकुंठा,
त्याप्रमाणे नामदेव महाराजांनी देहू गावामध्ये कनकाईच्या पोटी गोलोबा संतांच्या घरी जन्म घेतला आणि आपलं काम करीत राहिले. काम करत असताना शेवट गोड व्हावा ह्याच्यासाठी संत काम करत असतात. मग बरेच जणांना असं वाटतं की शेवट गोड व्हायचा आहे माणसाच्या आयुष्याचा, मग आपण शेवटी बघू, पण असं चालत नाही. शेवट गोड व्हायचा असेल तर आपल्याला आयुष्याचा प्रारंभ गोड करावा लागेल, आयुष्याचा मध्य पण गोड करावा लागेल, त्यावेळेस शेवट गोड होत असतो. बाईंच्याच स्वरूपामध्ये सांगायचं झालं तर टाकळी गावामध्ये गयाबाई आणि लक्ष्मणराव पाटील यांच्या पोटी जन्मलेल्या कन्या, सनगावमध्ये शंकरराव मुंडे आणि आईसाहेब तुळसाबाई यांच्या पोटी चंद्रसेन दादा जन्माला आले. त्या दोघांचा संसार झाला आणि त्या संसारामध्ये त्यांचा संसार जसा शेवट गोड झाला तसं तुकाराम महाराज म्हणतात की माझा सुद्धा शेवट गोड झाला. याच्यासाठी तुकाराम महाराजांनी आयुष्यभर परमेश्वराची सेवा केली. जायचंय हे माहिती होतं तुकाराम महाराजांना. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हाच फरक आहे. आपल्याला जायचंय हे आठवणच राहत नाही. आपण पाहुणे होऊन आलेलो आहेत या मृत्यू लोकावर आणि परत जायचं ही आठवण राहत नाही. आपल्या प्रवासाचा शेवट होणार आहे ह्याची मानवाला आठवण राहत नाही. प्रवास एखाद्या गावाला गेला म्हणजे पूर्ण होत नाही, गावाहून परत आला तर तो पूर्ण होत असतो. सनगावून निघालेला पाहुणा सकाळी जर समजा अंबाजोगाईला गेला तर त्याचा प्रवास पूर्ण होत नाही, अंबाजोगाईहून सनगावला परत आला तर पूर्ण होतो. तसा आपला जीव हा या पृथ्वी तलावर आलेला आहे, पाहुणा म्हणून आलेला आहे. हा पाहुणा परत जाणार आहे, त्यावेळेस त्याचा प्रवास पूर्ण होतो. म्हणून संत काय करतात, आपलं काम पूर्ण झालं मग पुन्हा थांबत नाहीत. पाहुण्याला थांबा म्हणलं तरी पाहुणा थांबत नाही. संत आपली बॅग भरून बस यायच्या अगोदर बस स्टँडवर तयार, बस आली की बसले. परंतु मनुष्य जन्मामध्ये बस आली त्या कंडक्टरने डबल बेल दिल्यावर मग गबाळ उचलून पळणार. तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे ते, बघितलं नाही का माझ्याकडे, तरी तुम्ही गाडी हलविली त्याला पुन्हा तणणार. संतांचं असं नाही. कार्य संपलं की संत म्हणतात आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमुच्या गावा, बोला गावा आम्ही जातो आमुच्या गावा, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम घ्यावा, आमचा राम राम गावा, आमचा राम राम गावा. आपलं कार्य संपलं या मृत्यू लोकावरचं की संत म्हणतात आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. निघाले. या परमार्थामध्ये आपल्या जीवाला वधू म्हटलेले. वधू या मृत्यू लोकावर नांदण्यासाठी येत असते आणि आपल्या माहेराला गेल्यावर तिला आनंद मिळतो, समाधान मिळतं. मग आपली ही वधू आई रुक्माई, बाप पांडुरंग, बहीण चंद्रभागा आणि भाऊ पुंडलिक, असं हे आपल्या जीवाचं नातं आहे. मुलीला सासरमध्ये आल्यावर आनंद होतो का माहेरमध्ये आल्यावर होतो? माहेरला गेल्यावर होतो. माहेरला गेल्यावर आनंद होतो. संत म्हणतात आपण इथं नांदायला आलेलो आहेत,
आम्हाला परिश्रम होणार आहे, त्रास होणार आहे, सासुरवास होणार आहे. ज्यावेळेस माहेरला जाऊ वापस त्यावेळेला आनंद होईल. पहिल्या काळामध्ये सून जर माहेराला जाणार असेल, तिला मुराळी जर आलेला असेल आणि तिचं आज ठरलं की आज जायचंय, तर रोज सकाळी 10-11 वाजेपर्यंत होणारं काम माहेरला जायच्या दिवशी किती वाजता होते? 8लाच. आणि लगेच घेतली पिशवी की भावाबरोबर निघाली. पहिल्या काळामध्ये बैलगाडीमध्ये नेत होते मुलीला. असं म्हणतात, जर बैलगाडीमध्ये बसून मुलगी पुढे बघत असेल तर कुठं चालली ती? माहेरला चालली. बैलगाडीमध्ये बसून मुलगी पुढे बघत असेल तर ती माहेराला चालली. आणि बैलगाडीमध्ये बसून मुलगी मागे बघत असेल तर ती सासरला चालली. मागे पर तोने पाहे मागे पर तोने पाहे मागे पर तोने पाहे मागे पर तोने कन्या सासुराची जाय मागे पर तोने पाहे मागे पर तोने पाहे मागे पर तोने कन्या सासुराची जावे मागे पर तोने पाहे मागे पर तोने पाहे मागे पर तोने पाहे. कन्या सासूराशी जाये मागे परतोनी पाहे. सासरला जाताना ती माघारी पाहते, कारण तिला आनंद हा माहेरामध्ये मिळत असतो. म्हणून सासरहून माहेरला जाताना ती आनंदी असते, परंतु माहेरहून येताना सासरला रडारडी सुरू असते. कधी आईला जवळ बसून रडन, कधी वडिलाला, कधी भावाला. पण असं कधी मुलगी एखादी बघितली नाही की सासरहून माहेरला जाताना सासूच्या गळ्याला पडून रडायला लागली, सासऱ्याला सांगायची. म्हणजे आनंद हा मुलीला जसा माहेरला जाताना होतो, तसं संत महात्मे म्हणतात की आम्ही मृत्यू लोकाला येऊन आमचं कार्य करून परत ज्या वेळेला आम्ही स्वर्ग लोकाला जाऊ त्यावेळेस आमचा आनंद होतो, आणि त्यावेळेला आमचा शेवट हा गोड होतो. म्हणून पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, शेवट तो भाला शेवट तो भाला शेवट तो भाला शेवट तो भाला शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला.
तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या आयुष्याचा शेवट बहुगोड झाला. फक्त गोड नाही शब्द वापरला, बहुगोड झाला म्हणजे त्याला विशेष रूप लावून सांगितलंय. गोड आणि बहुगोड मध्ये फरक आहे. चहा गोड झाला पण बहुगोड कधी होतो? माहेरचा माणूस जर पाहुणा म्हणून आलेला असेल तर तो जो चहा होतो तो बहुगोड असतो. जरा थोडी अर्धा चमचा साखर जास्त पडते, तो बहुगोड झाला. तुकाराम महाराज म्हणतात की माझा शेवट बहुगोड झालेला आहे. मग आपण पण प्रत्येकानं आपला शेवट बहुगोड व्हायला पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. पण काही जणांचं असं असतं, बघू की पुन्हा, बघू की पुन्हा. त्या पुन्हा बघण्यामध्ये होत नाही. आयुष्याचा प्रारंभ गोड पाहिजे, मध्य गोड पाहिजे आणि शेवट गोड पाहिजे. एखाद्या पाहुण्याला जेवायला बोलवलं, जसं आम्हाला अहिल्या काकून जेवायला बोलवलं तर महाराजाची तारीख आहे म्हणली की अहिल्या काकू म्हणले आणा की महाराजाला जेवायला. मग डॉक्टर साहेबांना आम्ही जेवायला गेलो. शेवटी लाडू करून ठेवलेले होते त्यांनी, शेवटी वाढायचे म्हणून. ह्याचा अर्थ सुरुवातीला आम्हाला काही तिखट आणली असं जेवायला दिलं का? नाही. जेवण्याचा पहिला घास बी गोडच पाहिजे, मधलं जेवण पण गोडच पाहिजे आणि शेवट सुद्धा जेवण गोडच झालं पाहिजे. त्याला म्हणायचं गोड झालं. परंतु माणसाला असं असतं, पुन्हा बघू म्हणतो, पुन्हा बघू म्हणतो. अरे पण पुन्हा बघण्यामध्ये तुमचं आयुष्य किती आहे, माझं आयुष्य किती कुणाला माहिती का? हा, एका घडीचा भरोसा नाही आपला. म्हणून घडी घडीला काळ आपली वाट पाहत असतो. घडी घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती अवकाश, अजून किती हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता. हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता, हरिमुखी गाता, हर परिचिता. माणसाच्या आयुष्यामध्ये काळ हा आपल्या उशालाच असतो. जन्मलेल्या दिवशीपासून आपल्या उशाला काळ असतो. तो घडी घडीला वाट पाहतो. याचा किती अवकाश राहिलेला आहे, कधी शेवट आहे. आपण बऱ्याच वेळेला सांगतो की तुम्ही तिथे थांबा आणि आमचा मिस कॉल आला की तुम्ही पुन्हा तिथून निघा. तिकडून मिस कॉल आला की काळ उचलतो. मग कोणत्या घडीला उचलीन सांगता येत नाही. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्मा आले बाळ त्याची वाट पाहे काळ. म्हणजे बाळाची पण वाट काळ पाहतो. आयुष्य कुणाचं कसे आहे, आपल्या प्रवासाचं जसं बघतो आपण,
ज्यांनी जितक्या प्रवासाचं तिकीट काढलं लांबचं तितका त्याचा प्रवास, तिकीट संपलं उतरायचं. आपण सगळे एखाद्या बसमधले प्रवासी. मग प्रवास करत असताना पंढरपूरला जायचंय, कुणी केजचं तिकीट काढलं तर केजला उतरन, कुणी कळंबला उतरन, कुणी बार्शीला उतरल, कुणी पंढरपूर पर्यंत पोहोचन. ज्याचं तिकीट संपलं ते न उतरायचं, त्यानं इथून निघायचंय. कधी कधी आजोबाच्या अगोदर नातवाची बी तिकीट संपतात. वयावर मृत्यू नाही, त्याचा प्रवास किती दिवसासाठी आलेला आहे त्याच्यावर मृत्यू आहे. म्हणून आपण मृत्यू हे त्रिकालाबाधित सत्य गोष्ट आहे असं समजून आपल्याला मृत्यू कधीही येऊ शकतो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण कधीही चांगलं केलं पाहिजे, गोड केलं पाहिजे. त्यावेळेस आपला शेवट हा गोड होणार आहे. कारण शेवट कधी आहे हा माहीत नसल्यामुळं प्रत्येक दिवस आज आपला शेवटचा आहे असं म्हणून जर आपण सत्कर्म केलं तरच आपला शेवट हा गोड होणार आहे. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझा शेवट गोड झालाय. ते म्हणजे काय कारण आहे तुमचा शेवट गोड व्हायचा? तुमचा शेवट गोड होण्याचं कारण काय? तर ते कारण दुसऱ्या चरणामध्ये सांगतात महाराज. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निराजा माहेरा, आलो निराजा माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निराजा माहेरा, आलो निराजा माहेरा. भेटे रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निराजा माहेरा, आलो निराजा माहेरा. आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, आलो निराजा माहेरा, रखुमाईच्या वरा, हरी रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, तुकाराम महाराज म्हणतात की मी माहेराला आलो, रुक्माईच्या वराला भेटलो. आता प्रत्येकाच्या नावाची एक ओळख असते. एखाद्या माणसाला एखाद्याच्या मुलाच्या ओळखीवरून सांगतात की हे ह्यांचे वडील आहेत म्हणून. कुणी एखादा भाचा असतो ह्यांचे मामा आहेत म्हणून. पांडुरंगाचं जे नाव आहे तर त्यांना एक नाव दे, रुक्माईच्या वराला भेटलो. तुकाराम महाराजांनी असं सरळ म्हणलं नाही मी आलो आणि पांडुरंगाला भेटलो. रुक्माईच्या वराला भेटलो. माहेरामध्ये आल्यावर म्हणजे आईच्या पतीला भेटलो. माहेरामध्ये आल्यावर माहेरामध्ये कोण कोण असते? आई, वडील, भाऊ, बहीण. आणि सासरमध्ये सासू, सासरा, नणंद, दीर हे नाते असतात. आपला जीव या पृथ्वी तलावर आल्यावर सासरला आलेला आहे. सासरला आल्याच्या नंतर ज्या ज्या जिम्मेदाऱ्या असतात, कर्मरेषा ज्या आपल्या असतात, ते कर्म भोगून आपल्या आयुष्यात जे कर्म परमेश्वरांना दिलेले ते करून वापस ज्यावेळेस माहेरला जातो त्यावेळेला जीव आनंदी होतो. त्यावेळेला त्याचं पूर्ण काम होत असतं. माहेरामध्ये तुकाराम महाराज म्हणतात गेलो, रुक्माईच्या वराला भेटलो, आनंद वाटला. माहेरामध्ये कोण कोण आहे? आई, रुक्मिणी आई आहेत, पांडुरंग आहेत, पुंडलिक आहे, बहीण चंद्रभागा आहे. बहीण काय काम करते?
बहीण माझी चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तुकाराम महाराज म्हणतात की माझं माहेर हे पंढरी आहे, भीमा नदीच्या तीरावर आहे आणि बहीण चंद्रभागा आहे. तिचं काम काय तर पापाचा भंग करायचं काम आहे. आपल्यातले सुद्धा बरेच वारकरी पंढरपूरला जाऊन आले. शेप मामाने मला सांगितलं आम्ही जाणार, चंद्रभागेत स्नान करणार, दर्शन घेणार, पण तुमच्या कीर्तनाला हजर राहणार. मला वाटलं महाराज हे तिकडेच गेले, पुन्हा आमच्या कीर्तनाचं कसं. परंतु त्यांनी सांगितलं की मी चंद्रभागेमध्ये स्नान, पांडुरंगाचं दर्शन आणि वापस येणार. तर माहेराला गेल्याच्या नंतरचा आनंद आहे. माहेरामध्ये चंद्रभागा पाप भंग करायचं काम करते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माहेरला आलो, आनंद झाला, माझा शेवट गोड झाला. माहेरला जर पोचले नसते, दुसऱ्याच गावाला जर माणूस गेला, आनंद होणार आहे का? नाही होत. म्हणून शेवट गोड झाला. शेवट गोड होण्यासाठी घडी घडीला तुम्ही काळ तुमची वाट पाहतो हे लक्षात ठेवा. परमार्थ करा, सत्कार्य करा, परोपकार करा. कारण आपला जो देह आहे हा देह नाशिवंत आहे आणि तो जाणार आहे हे त्रिकाला बाधित सत्य आहे. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ, हरी सावधान, आयुष्य खातो काळ, सावधान, आयुष्य खातो काळ, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो संत महात्मे माणसाला सावध करतात. जसे मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, मरणाधी सावध व्हावे, आपुले हित करुणे घ्यावे, आपुले हित करुणे घ्यावे, आपुले हित करुणे घ्यावे, आपुले हित करुणे घ्यावे, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, जन्म घालू नये वाया, आपुले हित करुणे घ्यावे, आपुले हित करुणे घ्यावे, आपुले
माणसाला सावध करतात. मरणाच्या आधी सावध व्हा. जसं एखाद्या प्रवासामध्ये रस्त्यामध्ये लिहिलेलं असतं, सावधान, घाट चालू होत आहे, वाहने सावकाश चालवा. आणि ते पाटी लिहिली एवढी मोठी, आणि तरीही जर एखाद्या चालकानं सावध नाही झाला तर त्याचा अपघात होणार आहे. संत महात्मे सांगतात की तुमचं आयुष्य संपणार आहे, सावध व्हा. अगोदर सावधान करून ठेवतात. क्षणभंगुर नाही भरोबसा, वारे सावध तोडा माया आशा, थोडा माया काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसागा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, हे हुशार थोर आहे वळसागा, हे पुढे हुशार थोर आहे वळसागा. राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम स्मराधी, राम राम क्षणभंगुर आहे बनवता, वारे सावध तोडा माया आशा, काही नसल मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. क्षणभंगुर नाही भरवसा, व्हायचा थोडा मायाचा, काही नसले मग फासा. पुढे हुशार थोर आहे वळसागा. सावध व्हा. पुढे वळसा मोठा आहे. सत्कर्म करा, हित करून घ्या मानवी जीवनाचं. आणि जर तुम्हाला हित करायचं असेल तर हित करायचंय तर नेमकं काय करायचं? आता तरी पुढे हाची उपदेश आपल्याला हिताचे करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे, करून या मन शुद्ध भावे. ओ हिताचे करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे, ओ करून या मन शुद्ध भावे. हित ते करावे देवाचे चिंतन चिंतन करा, हित करा, सतत देवाचं चिंतन करा, नामस्मरण करा. या कलियुगामध्ये सोपा झालेला आहे देव. फार गोष्टी करायची गरज नाही. देवाचं चिंतन, नामचिंतन केलं, आत्मा शुद्ध होतो, आपलं हित होतंय. म्हणून आपण आपलं हित करून घेतलं पाहिजे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की बाबा हित करून घ्या, अरे वाढू नको. शेवट गोड करून घ्या. कारण मृत्यू हा टळणारी गोष्ट नाही. मृत्यू टळणारी गोष्ट नाही. एक दृष्टांत असा आहे, मृत्यू टाळता येऊ शकतो असं काही जणांना वाटतं. विष्णूचं वाहन, बोला की, गरुड. विष्णूचं वाहन गरुड. पहिल्या काळामध्ये अशा गाड्या घोड्या नव्हत्या. गरुडावर बसलं की निघालं. म्हणजे विष्णूचे ड्रायव्हर बाबासाहेब गरुड. गरुड सारखा मोठेपणा सांगायचा, मी विष्णूचं वाहन आहे, मी आल्याशिवाय देव निघतच नाही, मी पोचल्याशिवाय देव जातच नाहीत. त्यांना थोडा मोठेपणा वाटायचा. आणि ती खरीच गोष्ट आहे. मालक तयार होऊन कपडे घालून बसला तरी ड्रायव्हर नाही आला तर जाता येते का? नाही जाता येत आजच्या काळामध्ये सुद्धा. तर गरुडाला वाटायचं की माझं देवापाशी फार मोठा वशील आहे. एकदा गरुड गडबडीनं निघाले. आईने विचारलं, बाबा कुठं चाललात? आज आमच्या देवांचं एक अधिवेशन आहे, म्हणले मोठी सभा आहे, सभेला चाललो. तुमच्या सभा मला पण बघायची आहे, चल म्हणले. गरुडाने आईला सोबत घेतलं. जिथं देवांची सगळ्या सभा चालू होती त्या ठिकाणी गेले. प्रवेशद्वारावर द्वारपालाने अडवलं, महिलांना प्रवेश बंद. महिलांना, माझी आई आहे ना, ते म्हणले तुमची जरी आई असली
तरी विष्णूची पत्नी इथेच आहे, महादेवाची पत्नी इकडेच बसलेले आहेत. सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी बसले, तर आईला बी तिथंच बसवा आणि तुम्ही मध्ये जा. गरुड मध्ये गेले. सभा तिकडे चालू झाली की परत त्या ठिकाणी देवाबरोबर यमराज पण आले. यमराज ते नेत्याच्या पिये सारखा असतो की नेत्याला लगेच माणूस पाहिजे असतो सांगायला, काम लगेच सांगाय. कुणी काय बोललं की लगेच लिहून घे रे काम सांगायला. यमराज सोबत आले, पण जात असताना गरुडाच्या आईकडे बघितलं आणि हसले. मध्ये जात असताना त्या गरुडाच्या आईला भीती वाटली. यमराज माझ्याकडे बघून हसले. गरुड परत आला. आईला विचारलं, का जरा तुम्ही घाबरलेले दिसतात? ते म्हणले, अरे इथून यम गेला आणि जाताना माझ्याकडे बघून हसला. गरुडाला वाटलं यम आपल्या आईला घेऊन जाऊ शकतो, एखाद्या वेळेस तिला घेऊन जाऊ शकतो, तिचा मृत्यू आलेला असेल, काळ आलेला असेल. मग गरुडाने त्या आईसाहेबाला उचललं आणि हिमालयामध्ये नेऊन ठेवलं. 11 सेकंदात हिमालय, 11 सेकंदाला वापस जागच्या जागेवर. सभा सुटली आणि यमराजाने विचारलं, यमराजाला गरुडाने विचारलं की यमराज तुम्ही आमच्या आईकडे बघून कसं काय हसले? ते म्हणले, नाही मला आश्चर्य वाटलं की या आईचा मृत्यू हिमालयामध्ये लिहिलेला आहे. आमचा माणूस तिथं हिमालयात गेला ह्यांना आणण्यासाठी आणि ह्या इथं कसं काय? ह्याचं मला हसू आलं म्हणले. आणि तिकडं त्यांच्या माणसानं मिस कॉल पडल्याबरोबर आईला उचललं आणि त्यांचा मृत्यू झाला. अरे ते म्हणले मीच नेऊन ठेवलं तिथं. ते म्हणले जिथं स्थळ काळ वेळ संपलेली आहे तिथं ह्या गोष्टी होत असतात. स्वतः गरुडाने तिथं नेऊन ठेवलं, कारण माणूस गेला, यम गेला, काळ गेला, त्याला आणा तिथं आणि ह्या इथं चुकून, तर ह्यांनी स्वतः नेऊन ठेवलं. गरुडाला फार वाईट वाटलं. अरे मी माझ्या हातानेच आईला मारलं, वाईट वाटलं. मी नसतं नेलं तर, मी असं केलं असतं तर, आपण पण म्हणतो ना हे असं केलं असतं तर बरं झालं असतं, तसं केलं असतं तर बरं झालं. काहीही नाही. जी घटना ज्या वेळेला घडायची त्याच वेळेला घडते. गरुडाने सांगितलं असं होणारच नाही म्हणले. मी विष्णूकडे घेऊन जातो आईला, जिवंत करायला लावतो. विष्णूनी सोबत घेतलं. विष्णूकडे गेले हे गरुड. गरुडाचा दुसरा भाऊ अरुण, सूर्याचा सारथी, सूर्याला घेऊन जाणारा, एक सूर्याला घेऊन जाणारा, एक विष्णूला घेऊन जाणारा. त्यांचाच नातेवाईक जटायू होता. तो जटायू सीतेचं ज्या वेळेस रावण हरण करून घेऊन चालला त्यावेळेला स्वतःचा जीव लावून लढाई केलेला. हे ह्यांचे नातेवाईक विष्णूकडे गेले. म्हणजे आमच्या आईला उठवावं लागतंय, आम्ही तुमचं एवढं काम करून का उपयोग आहे? तुमच्या मागं आमचा जन्म गेला, 3 पिढ्यापासून आम्ही तुमच्याच माग आहेत, तरी तुम्ही आमचं काहीच केलं नाही. गरुडाने सांगितलं. विष्णू म्हणले, बाबा असं नाही, आम्ही सुद्धा आमच्या वडिलाला उठवू शकलो नाहीत. मी वनवासामध्ये होतो, लक्ष्मण वनवासामध्ये होता. आणि तरी आम्ही आमच्या वडिलाला उठवू शकलो नाही. आता तुम्ही म्हणता आईला उठवा, हे शक्य नाही. आम्ही 4 जण भाऊ असताना आम्ही आमच्या वडिलाला उठवू शकलो नाही. एवढंच नाही तर आमचं तर प्रारब्ध असं की आम्ही 4 जण असताना वडिलाच्या अंतकाळाला एकही नव्हता. कारण प्रारब्धाचा तो भोग आहे. आमच्या स्वतःचे वडील आम्ही उठवू शकलो नाहीत. आमचे स्वतःचे वडील राजा होते, 4 मुलं आम्ही, एकही जवळ नाही. म्हणून असं म्हणतात की 4 मुले राजा दशरथा, अंतकाळी कोणीही नव्हता. 4 मुलं असून दशरथाला अंतकाळाला एकही नव्हता. हे त्याचं प्रारब्ध आहे. प्रारब्ध कुणी मोडू शकत नाही. पण तुझ्या आईचं प्रारब्ध मोडणार नाही. यमाने सांगितलं मी आईला उठवू शकणार नाही. एवढंच करेल की तुमच्या आईचा मान सन्मान करेल, घेऊन जाताना व्यवस्थित घेऊन जाईल, सन्मानपूर्वक नेहीन, एवढं करेल, पण उठवू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं की मरण हे कुणाला टळलेली गोष्ट नाही. आपण म्हणतो त्यांना मरण आलं, त्यांना मृत्यू आला,
पण मृत्यू येत नसतो, मरण बी येत नसतं जाधवर सर. आपण त्या मरणाकडे जातो. आपण पंढरपूरला निघालत, पंढरपूरला गाडी गेल्यावर माणूस म्हणते चला चला उतरा उतरा पंढरपूर आलं, उतरा उतरा पंढरपूर आलं. पंढरपूर येत नाही, आपण होऊन पंढरपूरला जातो. पंढरपूर आहे तिथंच आहे, आपला मृत्यू आहे तिथंच आहे, तो आपल्याकडे येत नाही. आपण होऊन त्या मृत्यूकडे जातो, कारण आपला प्रवास तिथे संपत असतो. म्हणून आपण तिथे जाणार आहेत का? आयुष्य तुमचा काळ खाता आहे, क्षणाक्षणाचा भरोसा नाही. हे सगळं करा, परमेश्वराचं नामचिंतन करा, आपलं हित करून घ्या. आणि जर तुम्हाला इतकं बी जर कळत नसल, मी सांगतोय ते तुकाराम महाराज म्हणले, कळत नसल तर एकनाथ महाराजांनी पिंगळ्यामध्ये सांगितलं, जर तुम्ही हे नाही ऐकाल तर काय होईल. हे जर नाही काल, बोला ना तुम्ही पिंगळा, हे जर नाही काल तरी काळ. म्हणा दादा म्हणा म्हणा. विठाला हे जर नाही काल तर दुसरा येईल आणि काळ बांधून नेईल. पिंगळा पिंगळा पिंगळा. म्हणत का नाही पिंगळा तुम्ही म्हणणार. आपल्याला जर एकनाथ महाराज सांगतात की तुम्ही जर इतकं ऐकलं नाही तर दुसरा येईल, काळ तुम्हाला बांधून नेईल. आणि पिंगळा महाद्वारामध्ये एकनाथ महाराजाच्या रूपाने सांगितलेले. म्हणून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करा. शेवट गोड करायचा असेल तर माहेराला या. तुकाराम महाराज सांगतात की मी माहेराला आलो, परमेश्वराला भेटलो, रुक्माईच्या वराला भेटलो, आणि म्हणून माझा शेवट गोड झालेला आहे. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुकाराम महाराजांनी सांगितलं, माहेराला आल्यामुळं शेवट गोड झाला. दुसरं काय झालं तर परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. सासरवासीन मुलगी माहेराला गेल्यावर तिच्या सगळ्या त्रासाचा परिहार होतो. श्रम, कष्ट, मेहनत तिची कमी, तिला आनंद होतो. तसं तुकाराम महाराज म्हणतात की मी माहेराला आल्यामुळं परिहार झाला. परिहार झाला, 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 परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागीला, अवघ्या दुःखाचा मागीला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या
दुःखांचा, अवघ्या म्हणजे सगळ्या, अवघ्या दुःखांचा म्हणजे सगळ्या दुःखांचा. एखाद्याचं आपल्याकडे काय देणं असेल, त्यानं आळं मारलं म्हणजे सगळं देणं फिटलं. तसं जितकं दुःख होतं, कारण दुःख काय साधं आहे का? माणसाच्या जन्मामध्ये जन्म घेतल्यापासून दुःख आहे, गर्भाशयामध्ये एखाद्या मातोश्रीच्या असल्यापासून दुःख आहे, गर्भाच्या वेदना आहेत, जन्माच्या वेदना आहेत, लहानाचं मोठं होत असताना वेदना आहेत. ह्या सगळ्या दुःखाचं परिहार झाला. जसं एखाद्या वेळेला आपण म्हणतो, एखाद्या महिला भगिनीला बाळांतपणामध्ये जे वेदना होतात, ते बाळाचं चेहरा बघितला, बाळाचं तोंड बघितलं की सगळ्या वेदना तिच्या संपून जातात, त्या वेदनेचा परिहार होतो. तुकाराम महाराज म्हणतात की मी माझ्या माहेराला आल्यामुळं माझ्या सगळ्या दुःखांचा परिहार झाला, सगळे दुःख संपून गेले, त्याच्यामुळं मी आनंदी आहे आणि सगळ्या सुखाचा उपभोग माहेरामध्ये आल्यामुळं होतो, असं महाराजांनी सांगितल्यामुळं तिसऱ्या चरणामध्ये परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. जसं म्हणतो की आमचा भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. भाग गेला, सगळा शीन गेला, सगळा आनंदी आनंद झाला देवाकडे गेल्यामुळं, माहेरी गेल्यामुळं. आणि हे सगळं करत असताना इतकं परमार्थ केला आयुष्यामध्ये की करत असताना माझी जी वाणी आहे ही थकली देवाचं नाव घेऊन. म्हणून चौथं चरण, तुका मने वाणे आय, तुका मने वाणे आय, तुका मने वाणे आय, तुका मने वाणे आय, तुका मने माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या
भेटी रखुमाईच्या वरा मला भेटी रखुमाईच्या वरा आ आ भेटी रखुमाईच्या वरा तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझ्या आयुष्यामध्ये परमेश्वराचं नाव घेऊन माझी वाणी ही पवित्र झालेली आहे. माझी वाणी पवित्र झाली म्हणून माझा देह पवित्र झाला, म्हणून माझ्या जन्माचं कल्याण झालं, म्हणून माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला. वाणी या ठिकाणी वाणी या शब्दाचे 3-4 अर्थ आहेत. तुका म्हणे वाणी, वाणी म्हणजे वाचा, वाणी म्हणजे आपला दुकानदार वाणी, आणि वाणी एखाद्याचं वर्णन केलं की त्याला काय कीर्ती वाणू असं म्हणतात. राजयाची कांता काय भीक मागे, कारण तिला काय वाणी आहे, कशाची कमतरता आहे, हे असं 3-4 शब्द आहेत वाणीची. परंतु तुकाराम महाराज म्हणतात की या पूर्ण आयुष्यामध्ये मी परमेश्वराचं नामचिंतन केल्यामुळं, परमेश्वराचं भजन केल्यामुळं, भक्ती केल्यामुळं माझी वाणी ही आता परमेश्वराकडे गेलेली आहे. म्हणून गेली आता घेऊ धनी. धनी म्हणजे इच्छेप्रमाणे. आपण एखाद्यावर भक्ती केली, भाव प्रेम केलं, त्याला आपलं जीवन अर्पण केलं, तर मग आपल्या इच्छेनुसार त्याच्याकडून आपल्याला फळ मिळत असतं. तसं आपण देवाकडून इच्छेनुसार फळ घेऊ. या आयुष्यामध्ये आपण माहेराला गेल्यानंतर जे आपलं कल्याण होणार आहे परमेश्वराकडे गेल्यामुळं, तर ते माझं झालंय, म्हणून माझं आयुष्य सुद्धा गोड झालं, माझा शेवट गोड झाला. असं आज या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा यथा बुद्धी यथा अवकाश, जसं परमेश्वरांनी बुद्धी दिली तसा
अभंगाची सोडवणूक करून अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. ते चांगलं आहे ते आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण रामकृष्ण महाराज वरपगावकर, दौलत बाबा शिरपुरेकर यांचं आहे. काही चुकलं असलं तर ते ईश्वर मुंडे महाराजाचं आहे. ते आमचं आम्ही सोबत घ्या, कारण महाराजाला 3-4 खिशा असतात. सगळ्या कुठल्या तरी खिशामध्ये बसून आमच्या चुका वापस घेऊ. हे चांगलं वाटलं ते घ्या, आपल्या आयुष्याचं कल्याण करून घ्या. तुकाराम महाराजासारखं आपल्या आयुष्याचा शेवट गोड करून घ्या. आजच्या मितीला या मुंडे कुटुंबामधून दादा गेले, त्याला 3 वर्ष झाले. चंद्रसेन, डॉक्टर चंद्रसेन मुंडे दादांना 3 वर्ष झाले. वडील गेल्यावर माणसाचा आधार जातो. आई गेल्यावर माणसाचं प्रेम आटतं. जगामध्ये फक्त वडीलच ही अशी गोष्ट आहे की मुलाचा मोठेपणा, त्याचा गर्व वडिलाला वाटत असतो. पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. पिता सुखावत जाय. मग लहाना पिता असू नाही तर मोठा पिता असू, मुलाचा विजय, मुलाचा आनंद, मुलाची प्रगती बघून वडिलाला सुख होत असतं. जगात दुसऱ्याला नाही होत. होतंय पण ते स्वार्थी सुख असतं. वडिलाचं सुख हे निस्वार्थी असतं. व्यास महाराजांनी भागवत लिहिलं आणि ज्या वेळेला त्यांचा मुलगा शुकाचार्य भागवत सांगायचे तर हे ऐकत असताना व्यास महाराजांना आनंद व्हायचा. कारण मुलगा माझा मोठा झाला. त्या पद्धतीनं या घरामध्ये दादा गेले, अर्ध छत्र उघडं झालं. आज बाई गेल्या, प्रेमाचा झरा आटला. म्हणून कवी सुद्धा म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. परंतु ही गोष्ट होणेच आहे, ही कुणाला टाळता येणार नाही. म्हणून जी होणार आहे ती गोष्ट झालेली आहे, ती टळणारी गोष्ट नाही. टाळू शकतात कोण? त्याला आपण लांबवू शकतात म्हणतो. टळत नाही पण लांबवू शकतात. संत लांबवू शकतात. संताचा तेवढा अधिकार आहे. संतांनी काळावर विजय मिळवलेला आहे. मग संत गतीला गेलेले माणसं हा काळ लांबवू शकतात. महाभारतामधलं उदाहरण आहे. भीष्माचार्य शरपंजरी पडले, मृत्यू येणार आहे. सगळे बाण मोरपिसासारखे लागलेले, मरायचंय, जायचं इथून. त्यांनी विचारलं उत्तरायण किती दिवस राहिले. भीष्माचार्यांनी विचारलं उत्तरायण किती दिवस राहिले. मग तिथं विदुर महाराज होते हुशार, त्यांनी सांगितलं 22.5 दिवस राहिले. यम न्यायला आलेला भीष्माचार्याने सांगितलं मला दक्षिणायनात मरायचं नाही, मी तुमच्याकडे दक्षिणायनामध्ये येणार नाही. 22.5 दिवस उत्तरायण शिल्लक आहे. 22.5 दिवस मी या ठिकाणी थांबणार. शरपंजरी थांबले 22.5 दिवस. सगळे पांडव कौरव त्यांच्या जवळ होते, कारण सगळ्याचे ते भीष्माचार्य होते. नरड कोरडं पडलंय म्हणले भीष्माचार्य. अर्जुनाला म्हणले अर्जुना माझं नरड कोरडं पडलंय, मला पाणी पाहिजे. अर्जुनानं बाण मारला आणि पाण्याची धार त्यांच्या तोंडामध्ये सोडली. परमेश्वराने सांगितलं यमाला की तुम्ही ह्यांना घेऊन जायचं नाही जायचं. परंतु यमाचं काम केल्याशिवाय राहत नाही. काळाचं काम केल्याशिवाय राहत नाही. 22.5 दिवस झाले. घाम यायला लागला भीष्माचार्याच्या अंगाला. सगळेजण वारा घालायला लागले, वारा घालायले. घाम काही कमी होईना, पुसायला लागले. सगळीकडचा घाम पुसला. कपाळाचा घाम कमी होत नाही. कपाळाचा घाम कमी होत नाही. बघितलं, एक जण आला, गमजा घेतला, कपाळाचा घाम पुसला आणि तेवढ्यामध्ये प्राण भीष्माचार्याचे घेऊन गेले. सगळेजण म्हणाले आपण इथे यमाला सांगितलं तर घेऊन जायचं नाही, पण यम कोणत्या रूपामध्ये येईल आणि त्याचा टाइम संपल्यावर कसा घेऊन जाईल हे कोणाला कळत नाही. त्या पद्धतीनं मृत्यू हा अटळ आहे. ह्याच्यामधून झालेल्या घटना ह्या आपण स्वीकारल्या पाहिजेत. मुंडे कुटुंबामध्ये सगळे प्रेमळ माणसं आहेत, उच्च शिक्षित आहेत, मोठं कुटुंब आहे. त्याच्यामुळं दादांची बाईंची आठवण तर सगळ्याला येत राहील. परंतु त्यांच्या आचारानुसार, त्यांच्या विचारानुसार ह्या सगळ्या कुटुंबानं आपलं काळ पुढे ठेवून अशाच पद्धतीनं सुखात समृद्धीनं समाधानानं राहावं
हे दुःख त्यांना पचवायची परमेश्वर ताकद देवो. आपण सर्वजण या ठिकाणी इथं पाहुणे मित्र सगळेजण या ठिकाणी आलात. हे सगळ्या पाहुण्यांच्या वतीनं स्वर्गीय ठकाबाई चंद्रसेन मुंडे यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू आणि झालेल्या कीर्तन सेवेला पूर्णविराम. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर